उन्हाळ्याची चाहूल लागली असून गरिबांचा प्रेस म्हणून संबोधल्या जाणाऱ्या माठाची बाजारात मागणी वाढत आहे। नांदेडपासून 7 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खुरगाव येथील 70 वर्षीय विठ्ठलराव कानगुले हे स्वतः मातीपासून सुंदर माठ बनवून बाजारात विकण्याचा व्यवसाय करतायत। ते म्हणाले की आमचा हा व्यवसाय पारंपरिक असून यावरच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो। कडक उन्हाळ्यात एका माठाची किंमत साधारणतः 150 ते 200 रुपये असते। माठातील पाणी पिण्यास आरोग्यास अतिशय उपयुक्त असल्याचं कानगुले यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीशी बोलताना सांगितले। भीमराव विठ्ठल कानगुले राहणार खुरगाव। आता मग 50 वर्षाचं पत्नीचं नाव रुक्माबाई कानगुले, पोराचं नाव राजू कानगुले। आता हे पहिलं म्हणजे आता 20 वर्ष धंदा केला नसेल, 30-40 वर्ष झालं धंद्याला आहे। मजुरी काय साहेब, असंच माल तयार काही येते आपलं, याच्यावर काय पोट भरते, याच्यावर काय भाज्याचे होणार, लेकर बाळाचे लग्न झाले, म्हणजे होती म्हणजे पोरी 3 होत्या, लग्न झाले, त्याचे ते घरला गेले। माठाला 100 आहे, 150, 200 कोणतं माठ भाव असे उन्हाळ्यात विकतात। आता तिथे नाका बघा कसे विकायला, ते 200-250ला ते लाल माठ आमचं विकायला असं कवटी देतात आम्ही 100-150ला, कोणतं 100ला, 50ला अशी बारकी पाहून। याच्यावर तुमचं चालते का कुटुंब? कुटुंब चालायचं मग बचपनापासून याच्यावरच आहे। आम्हाला काही शेती नाही साहेब, काही नोकर नाही। आता आपल्याला 70 वर्ष व्हायली। आता पहिल्यापासून 20 वर्ष याच्यापासून काही धंदा काहीच होत जसं जवान झालं तसे।